घेतलेले आहेत आता इद्रिस नाईकवाडी, अमोल मिटकरी यांना सगळ्यांना बाहेर काढण्यामध्ये पार्थ पवारांचं नाव येते। त्यांच्या अंतर्गत पक्षाची सगळी कारणं बाहेर येतात। असं असतो की जेव्हा अनुभव नसतो तेव्हा अनुभवी नेत्यांचं ऐकलं जातं। पार्थ राजकारणामध्ये नवीन आहे, अनुभवी लोक त्याला मार्गदर्शन करणारे मला असं वाटतं अजितदादांच्या पक्षातले नाही, भाजपच्या पक्षातले आहेत। त्यामुळे पार्थ आज कोणाचा जास्त ऐकतो तर कदाचित काकींचं जास्त ऐकत असावा आणि त्याच्या पलीकडे जाऊन आज भाजपचे प्रमुख नेते जे आहेत, जे मध्ये आधी तुम्हाला बातम्या कळतात ह्यांना भेटले त्यांना भेटले, भाजपचं प्रमुख मार्गदर्शन पार्थला असल्यामुळे पार्थ अशा पद्धतीने त्या ठिकाणी वागतोय। म्हणजे नायकवडींवर तिथं राजीनामा सांगणं म्हणजे हास्यास्पद आहे। अमोल मिटकरींना पदावर न काढणं, पद न देणं हे सुद्धा हास्यास्पद आहे। आणि ज्या ठोंबरेताई आहेत त्या लढतात, त्यांना पद न देणं हे सुद्धा हास्यास्पद आहे असं मला वाटतं।